नमस्कार सर्वांना, मी कोमल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। तर आजचा व्हिडिओ आपला असणार आहे शिवमंदिराचा, जो मी लास्ट व्हिडिओ अपलोड केला होता। श्री स्वामी समर्थ मठामध्ये आम्ही गेलो होतो, तर त्याच्या बाजूलाच हे मंदिर आहे आणि हे मंदिर इतकं सुंदर आहे जे तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहतच आहात। तर चला आपण आता आतमध्ये जाऊयात मंदिराच्या। तसं तर हे मंदिर खूप जुनं आहे, पण आधी हे मंदिर छोटं होतं आणि आता 2 वर्षांपूर्वी या मंदिराचं पूर्ण काम करण्यात आलं। तेव्हा ते काम इतकं सुरेख आणि छान पद्धतीने केलेलं आहे की ते पूर्ण कोरीव काम आहे आणि प्राचीनकालीन मंदिर आहे असंच ते वाटतं। पण ते बांधकाम आता रिसेंटली म्हणजे 2च वर्ष झाले, महाशिवरात्रीला त्याचं ओपनिंग करण्यात आलं होतं। तर चला आता आपण आतमध्ये जाऊयात। आतमध्ये गेल्यानंतर समोरच नंदी आहे आणि नंदीच्या समोर एक छोटी पिंड त्यांनी ठेवलेली आहे। तिथे आम्ही दर्शन वगैरे घेऊन आतमध्ये गेलो आणि आतमध्ये गेल्यानंतर पण इतकं थंड वातावरण आहे ना की मन छान प्रसन्न होऊन जातं। मंदिराच्या आजूबाजूलाच अपार्टमेंट्स आहेत, पण मंदिरामध्ये खूप शांतता जाणवते तिथे गेल्यानंतर आपल्याला। तर आम्ही तिथे दर्शन वगैरे केलं आणि इथे आमची काव्या सुद्धा माझ्यासोबत दर्शन घेत आहे। दर्शन करून बाहेर आल्यानंतर संपूर्ण पिंड ही बाहेरून अशा पद्धतीने दिसते आणि ते झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ मंदिरामध्ये बसलो आणि तिथे काव्याचं खेळणं चालू होतं। तर तिथे आम्हाला एक आजोबा भेटले जे आमच्या जवळ आले आणि त्यांनी विचारलं की ही मुलगी आहे का, म्हणजे काव्यासाठी त्यांनी विचारलं मुलगी आहे का। तर आम्ही हो म्हटल्यानंतर त्यांनी तिचे पाय वगैरे दाबले, तिच्या पाया पडले आणि तिच्या हातामध्ये 20 रुपयांची नोट दिली। तर आम्हाला स्टार्टिंगला समजलंच नाही की त्यांनी असं का केलं, त्याच्यामुळे आम्ही त्यांना विचारलं की का असं। तर ते म्हटले की चैत्र महिन्यामध्ये जे घट बसतात, तर छोटे छोटे ज्या मुली असतात ते देवीचे रूप असतात, तर त्याच्यामुळे मी तिची म्हणजे सेवा माझ्या हातून थोडीशी व्हावी म्हणून मी तिचे पाय वगैरे दाबले असं त्यांनी आम्हाला सांगितलं। तर ते आजोबा इतके छान होते, ते जाताना सर्वांना नमस्कार करूनच मंदिराच्या बाहेर पडले आणि आम्ही देखील तिथे थोडा वेळ टाईम घालवल्यानंतर घरी जाण्यासाठी निघालो। तर हा मंदिराचा बाहेरचा एरिया आहे आणि अगदी मंदिराच्या समोरच एका बाजूला जे अटल बिहारी वाजपेयी उद्यान आहे, तर ते समोरच तुम्हाला दिसेल। हा समोरचा जो रोड आहे तो डायरेक्टली स्वामी समर्थांच्या मठामध्ये जातो आणि मंदिराच्या उजव्या बाजूला जे लाइटिंग तुम्हाला आत्ता दिसत आहे, तर तिथं अटल बिहारी वाजपेयी हे उद्यान आहे। जर तुम्ही त्या एरियामध्ये गेलात तर या तिन्ही ठिकाणचं तुम्हाला पाहता येईल, दोन्ही मंदिरांमध्ये दर्शनही करता येईल आणि थोडा वेळ जर जास्तीचा असेल तर या उद्यानामध्ये तुम्हाला टाईम स्पेंड करता येईल आणि तुमची एक सुट्टी अशी निवांत आनंदात तुम्ही तिथे घालवू शकता। चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करते। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा अजून एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची। टेक केअर फ्रेंड्स अँड बाय।